नमस्कार, स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मी आज आलो आहे सरवडे या ठिकाणी आणि आज आपल्याला पाहायचं आहे श्री दत्त मंदिर सरवडे या ठिकाणचं। तर हे मंदिर सरवडे या गावचं असून हे नदीकाठाला वसलेलं आहे। तुम्ही खालच्या बाजूला बघू शकताय, इकडे खालच्या बाजूला नदी आहे आणि या नदीच्या काठावर असं हे मंदिर आहे। चला आता या मंदिरामध्ये जाऊयात। तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागेच हे मंदिर आहे आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। जर व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। मंदिराच्या आतमध्ये येताना सुरुवातीला आपल्याला मुख्यद्वार दिसते। याचं डिझाईन तुम्ही बघू शकता, सुंदर असं डिझाईन आहे। बाजूला सांस्कृतिक हॉल आहे, तोही आपल्याला पाहायचा आहे मंदिर परिसर। तत्पूर्वी आता आपण आतमध्ये जाऊयात। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हा सभा हॉल दिसतोय। सभा हॉल पाहिल्यानंतर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये। समोरच आपल्याला इकडे कासवाचं दर्शन होतं। समोर आल्यानंतर आपल्याला श्री दत्त माऊलींची मूर्ती पाहायला भेटते। सुबक अशी संगमरवरी मूर्ती आपल्याला पाहायला भेटते। मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आता या बाजूला इकडे आपल्याला विविध प्रतिमा पाहायला भेटतात देवदेवतांच्या। मंदिराच्या मुख्य द्वाराच्या वरच्या बाजूला आपल्याला श्री गणेशाची मूर्ती दिसते आणि सुंदर अशी गर्भगृहाचा सुंदर असा दरवाजा आपल्याला दिसतो। बाजूलाच इकडं अशा प्रतिमा पाहायला भेटतात। इकडं रेणुका मातेची प्रतिमा आहे। आता मी मंदिराच्या सभा हॉलमध्ये आहे आणि मी आलो त्या बाजूने आतमध्ये। तर आता आपल्याला जायचं बाहेरच्या बाजूला आणि पाहायचा बाहेरचा परिसर। बाहेरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इकडं सुंदर असं कळस दर्शन पाहायला भेटते। याच मंदिराच्या वरच्या बाजूला श्री रेणुका मातेचं मंदिर आहे, त्याचाही तुम्ही कळस पाहू शकता। सुंदर असं रेणुका मातेचं मंदिर। त्या मंदिराचा शूटही माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकताय। पाठीमागच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इथं असं उंबराचं झाड दिसतंय। इकडं आपल्याला कर्दळीची रोपं पाहायला भेटतात। पाहू शकताय या मंदिरात या झाडाच्या खाली बघू शकता तुम्ही छोटी अशी श्री गणेशाची मूर्ती आहे आणि त्याला दुर्वा आणि फुले वाहिलेली आपल्याला पाहायला भेटतात। समोर आल्यानंतर आपल्याला हा सांस्कृतिक हॉल पाहायला भेटतो।
सुंदर असं कळस दर्शन घेतल्यानंतर मी या व्हिडिओची समाप्ती करते. तर व्हिडिओवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या भागात जर अशी मंदिरं असतील तर ती मला कमेंट करून कळवा. आणि ह्या दोन्ही मंदिरांचे शूट तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.